प्रेज लॉर्ड. आज वचन आहे नीतिसूत्र 17 अध्याय 1 पासून 28 वचन. एखादी घरात मेजवानी संगड असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून करडा तुकड मिळाला तरी तो बरा. शहाणा सेवक लज्जाणाऱ्या मुलावर हुकूमत चालवेल व भावबंदशे वतनसे विभागी होईल. रुपये मुशीत व सोने भुट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय फारकतो. दुष्कर्मी मनुष्य दुष्टवाणी लक्ष देऊन ऐकतो, लबाड मनुष्य उपद्रवी जिभेला कान देतो. जो गरिबाशी कुष्ठेटा करीतो तो उत्पन्न करणारा अवमान करीतो. जो दुसऱ्याच्या विपत्तीने आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही. पुत्र पवित्र वृद्धाचे मुकुट होते, मुलाशी शोभा तसे वडील होत. उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही, पण खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल. घेणाऱ्याशी त्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो त्या चातुर्याने करीतो. जो इतराच्या अपराधावर झाकण घालितो तो प्रेमाशी वृद्धी करीतो, पण जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात. वाग्दंड समज असा मनावर ठसतो, तर तसे 100 फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत. फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दयी जासूस पाठविण्यात येईल. जिची पिल्ले चोरून नेली आहेत, अशा अस्वलीची गाठ पडलेली परवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. जो बऱ्याचशी फेड वाईटाने करीतो त्याच्या घरात अरिष्ट जाणार नाही. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, त्यामुळे भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. दुष्टास निर्दोष ठरविणारा आणि धार्मिक दोषी ठरविणारा हा दोघांचाही परमेश्वराला वीट येतो. मूर्खाला बुद्धी नसतो, ज्ञानाची खरेदी करण्याकरिता तो हाती द्रव्य का घेतो. मित्र सर्व प्रसंग प्रेम करीतो आणि विपत्काली तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजाऱ्यासमक्ष हातावर हात मारून जामीन होतो. तो कलहप्रिय व अपराधप्रिय असतो. तो आपल्या दार उंच करीतो, तो नशाला आमंत्रण देतो. जसे चित्तोन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही, जसे जीवा गुटीला असते तो विपत्तीत पडतो. मूर्खाला जन्म देतो ते दुःखाशी जोड करीतो. मूर्खाच्या बापाला आनंद नाही. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. न्याय मार्ग विपरीत करण्यासाठी दुर्जन आपल्या उरांजीक ठेवलेली लाच काढून देतो. जो समजत असतो त्याच्या डोळे समज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वी शेवटाकडे असतात. मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो. धार्मिका दंड करणे व सरदारास त्याच्या सरळतेस्तव ताणन करणे योग्य नाही. जो मित भाषण करीतो त्याच्या अंगी शहाणपण असते, जशी वित्त शांती तो समजत असतो. मौन धारण करणाऱ्या मूर्खाला शहाणा समजतात. तो ओठ मिटून धरितो तेव्हा त्याला समजस मानितात. हे नीतिसूत्र 17 अध्याय आहे. याला डीपमध्ये समजण्यासाठी हा नीतिसूत्र हे सर्व वचने तुम्ही वाचा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.